महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे। हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली। 1995 साली युती सरकार सत्तेत आलं होतं तेव्हा मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते। मात्र त्यांच्या मुख्यमंत्री होण्यामागचा किस्सा भलताच मनोरंजक आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तोच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि थोडक्यात मध्ये तुमचं स्वागत आहे। मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी गावात झाला। वडील भिक्षुकी करायचे, त्यामुळे मनोहर पंतांना देखील लहानपणी भिक्षुकी मागावी लागली। पुढे ते मुंबईत आले। एका क्लासेसच्या ठिकाणी शिपाईची नोकरी केली आणि अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं। त्यांनी काही काळ मुंबई महापालिकेत क्लर्कची नोकरी सुद्धा केली। नंतर राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतली। 80च्या दशकात मनोहर जोशी यांचा शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून उदय झाला। पुढे 1995 साली जेव्हा महाराष्ट्रात युती सरकार सत्तेत आलं तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले। महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। मात्र त्यांच्या मुख्यमंत्री होण्यामागे शरद पवारांचा हात होता असा दावा अथर्वण नावाच्या पुस्तकात करण्यात आला आहे। नेमका काय होता हा प्रकार? तर त्याचं झालं असं की 1995 सालची विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपने युती करून लढवली। या निवडणुकीत शिवसेनेच्या भाजपपेक्षा 8 जागा जास्त निवडून आल्या। त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री तर भाजपचा उपमुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं। भाजपने उपमुख्यमंत्री पदासाठी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाची घोषणा केली। मात्र शिवसेनेकडून कोणता नेता मुख्यमंत्री होणार याची स्पष्टता नव्हती। बाळासाहेब ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री होणार नसल्याचं आधीच जाहीर करून टाकलं होतं। एवढंच नव्हे तर मी उठ म्हटलं तर उठणारा आणि बस म्हटलं की बसणारा मुख्यमंत्री मला हवा आहे। तसंच मुख्यमंत्री कोणीही असो, रिमोट कंट्रोल माझ्याच हातात असणार आहे असं बाळासाहेबांनी जाहीर करून टाकलं होतं। बाळासाहेब मुख्यमंत्री पदाचे दावेदार नसल्यानं शिवसेनेमधून 2 नावं पुढे येत होती। एक होतं मनोहर जोशींचं तर दुसरं होतं सुधीर जोशी यांचं। निवडणुका झाल्यानंतर अपक्ष आमदारांना युतीच्या बाजूने वळवण्याचं महत्त्वाचं काम मनोहर जोशी यांनी केलं होतं। त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी पहिलं नाव त्यांचं आलं। मात्र शिवसैनिकांच्या मनात वेगळंच होतं। शिवसैनिकांनी सुधीर जोशींना मुख्यमंत्री करण्याची मागणी उचलून धरली होती। वांद्र्यातील मातोश्री निवासस्थानाबाहेर गर्दी वाढू लागली होती आणि आता सुधीर जोशीच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती होती। मात्र नाव जाहीर झालं ते मनोहर जोशींचं। असं म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा सुधीर जोशींचं नाव फायनल केलं होतं। मात्र आदल्या रात्री त्यांना शरद पवारांचा फोन आला आणि सहज बोलता बोलता त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाबद्दल विचारणा केली। यावेळी बाळासाहेबांनी सुधीर जोशींचं नाव सांगितलं। त्यावर शरद पवारांनी त्यांना एक सल्ला दिला, आडनाव जोशीच राहू द्या, नाव मात्र बदला, असा तो सल्ला होता। बाळासाहेब आणि शरद पवार यांची मैत्री सगळ्यांनाच माहीत आहे। त्यामुळे शरद पवार यांनी दिलेला सल्ला बाळासाहेबांनी ऐकला आणि ऐनवेळी मुख्यमंत्र्यांच्या नावात बदल केला। अथर्वण पुस्तकात या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे। शरद पवार यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं। असं सांगतात की सरकार बनवण्यात अपक्षांची भूमिका महत्त्वाची होती आणि त्यांना युती सरकारच्या बाजूने वळवण्याचं काम मनोहर जोशी यांनी केलं होतं। त्यामुळे असं अपक्षांच्या पाठिंब्यावर चालणारं सरकार सुधीर जोशी चालवू शकतील का अशी शंका होती। या एकाच गोष्टीनं मनोहर जोशी यांचं पारडं जड ठरलं। अखेर 14 मार्च 1995 रोजी मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मनोहर जोशी यांना आपला मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही। 1999 साली भूखंड घोटाळ्याच्या आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला। मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्या शाळेसाठी पुण्यातील एक भूखंड राखून ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी राजकारण तापल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला। यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना एक निरोप पाठवला होता, प्रिय मुख्यमंत्री, तुम्ही आता जिथं असाल तिथं सर्व काही थांबवा आणि तात्काळ राज्यपालांकडे जाऊन राजीनामा द्या, त्यानंतर थेट मला भेटायला या, असं त्या निरोपात म्हटलं होतं। त्यानंतर लगेचच मनोहर जोशींनी आपला राजीनामा दिला। मुख्यमंत्री कोणीही असो, मात्र रिमोट कंट्रोल माझ्याच हातात असेल हे बाळासाहेबांनी सिद्ध केलं होतं। आज मनोहर जोशी आपल्यात नाहीत, त्यांना थोडक्यात कडून भावपूर्ण श्रद्धांजली। जाता जाता एक आठवण, व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबत शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा।